नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ आणि पूर्ण मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच या दिवशी केलेल्या दानाची आणि पुण्याचे फळ कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेला आपण लक्ष्मी विष्णूची पूजा करतो, सोने खरेदी करतो. आपण त्याचसोबत आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितराचे आशीर्वाद मिळवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त, पितृपूजन आणि विशेष म्हणजे करा केळी पूजन कसे करावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शुभ मुहूर्त आणि पूर्वतयारी. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण येतो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. ब्रह्ममुहूर्त स्नान. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे. घराची सजावट. घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. हे तोरण नकारात्मकता ऊर्जेला रोखते. उंबरठा पूजन. घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे घरात आनंदाने आगमन होते. पितृपूजनाचे महत्त्व आणि विधी. अक्षय तृतीयेला पितृपूजन केल्याने घरातील पितृदोष दूर होतात. वेळ. पितृपूजन शक्यतो दुपारी 12 वाजेपर्यंत करावे. मांडणी. एका पाटावर पांढरे स्वच्छ कापड अंथरावे. पितरांच्या पूजेत पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व असते. पूजन. या पाटावर आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो ठेवावेत. सुवासिनींना हळदी कुंकू आणि पुरुषांना अष्टगंध लावून त्यांचे पूजन करावे. पितृस्तोत्रांचे पठण करावे. अत्यंत लाभदायक ठरते. करा केळी पूजन. अक्षय तृतीयेच्या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे करा केळी पूजन. यामध्ये 2 मातीची मडकी वापरली जातात. ज्या मडक्याला छिद्र असते त्याला करा आणि साध्या मडक्याला केळी म्हणतात. मांडणी. पाटावर गव्हाची रास ठेवावी आणि त्यावर ही पाणी भरलेली मडकी स्थापित करावी. नैवेद्य. या मडक्यावर आंबा किंवा खरबूज ठेवावे. मडक्यांना हळद कुंकू आणि गंध फूल अर्पण करावीत. हे दान पितरांना तृप्त करते असे मानले जाते. नैवेद्य आणि दानधर्म. या दिवशी आवर्जून पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवावा. आधी देवांना, नंतर पितरांच्या नावाने नैवेद्य ठेवावा. पितरांच्या नावाने एखाद्या गरजू ब्राह्मण किंवा सुवासिनींना जेवायला बोलावे. जेवणानंतर महिलांची ओटी भरावी आणि पुरुषांना टोपी किंवा वस्त्र देऊन सन्मान करावा. गायीची सेवा. पितरांच्या नैवेद्याचे ताट नंतर गायीला खाऊ घालावे. काय खरेदी करावे आणि काय टाळावे. सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. शक्य नसल्यास नवीन धान्य, वस्त्र किंवा पूजेचे साहित्य खरेदी करावे. आध्यात्मिक महत्त्व. या दिवशी हरे कृष्णा या महामंत्राचा जप केल्यास 1000 पटीने पुण्य मिळते. वर्ज्य गोष्टी. या दिवशी राग, द्वेष, भांडण किंवा कोणाची निंदा करू नये. सात्विक आहार घ्यावा आणि जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालावा. अशा प्रकारे अक्षय तृतीयेला विधिवत पूजा आणि दान करून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.